तर जर तुम्हाला सुद्धा लाडली बहीण या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर तुमच्यासाठी ही मोठी आणि आनंदाची बातमी आहे, कारण लाडकी बहीण या योजनेचं ऍप्लिकेशन आता सुरू झालंय। योजना जाहीर झाल्यानंतर तांत्रिक कारणामुळे हे ऍप बंद होतं, मात्र नारी शक्ती दूत असं या ऍपचं नाव आहे, ते प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे। लाडकी बहीण या योजनेच्या ऍप्लिकेशनमध्ये उत्पन्न आणि रहिवासी दाखल्याचा कॉलम हा सुरू करण्यात आलाय। पुढच्या 2 दिवसांमध्ये ते अपडेट होण्याची शक्यता आहे, यामुळे महिलांना यापुढे घर बसल्या अर्ज करता येणार आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही, कारण अगदी घर बसल्या तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तुमचा फॉर्म देखील भरता येणार आहे। त्यासाठी तुम्हाला फक्त करायचं इतकंच आहे, राज्य सरकारचं हे नारी शक्ती दूत नावाचं ॲप आहे। हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलं की त्यानंतर ही एक अशी विंडो या ठिकाणी उघडते। आता ही पुढची विंडो आपल्याला